नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला अग्रवान. सरकारनं कांदा उत्पादकांची थट्टाच चालवली आहे. कारण शेतकरी सांगतात की 1 क्विंटल कांदा उत्पादन घेण्यासाठी आम्हाला 1500 ते 1800 रुपये खर्च येतो. परंतु सरकार कांद्याची खरेदी 1235 रुपयानं करणार आहे. म्हणजेच उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भावात सरकार कांद्याची खरेदी करणार आहे. बरं, ही खरेदी देखील केवढी आहे तर केवळ 2 लाख टनांची. मग उरलेल्या कांद्याचं शेतकऱ्यांनी करायचं काय? हा कांदा बाजारामध्ये कवडीमोल भावातच विकायचा का? याची उत्तरं मात्र सरकारकडे नाही आहे. त्यामुळं सरकारनं कांदा खरेदीचं नाटक बंद करून तातडीनं कांद्यासाठी भावांतर योजना राबवावी. या भावांतर योजनेतून जास्तीत जास्त कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. मग नेमकं अभ्यासक कांद्यासाठी भावांतर योजना राबवण्याची का मागणी करतायत? नाफेडची आणि NCCFची कांदा खरेदी कुचकामी का ठरते, या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कालपासून आपल्या सगळ्यापर्यंत बातम्या आल्या असतील की केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा खरेदीची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की सरकार 1235 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोनं कांद्याची खरेदी करणार आहे. अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था. हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बम्पर हो गया. बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, वहां भी नहीं जा पा रही. इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा. हम प्याज खरीदेंगे, पूरा सहयोग करेंगे. ही माहिती देताना त्यांनी असा आवाहनला होता की कांदा उत्पादकांना फार जास्त भाव सरकारनं जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये हा भाव गेल्या वर्षी तुलनेमध्ये कमीच होता. गेल्या वर्षी कांद्याची खरेदी ही 1400 रुपयांपासून सुरू झाली होती. यंदा सुरुवातीला 1235 रुपये भाव जाहीर केलेला आहे. बरं, हा जो काही भाव त्यांनी जाहीर केला तो भाव टॉपच्या मालासाठी जाहीर केला आहे. म्हणजे टॉपचा माल या भावात खरेदी केला जाणार आहे. आता नाफेड आणि NCCFची खरेदी कशी होती, कोणत्या गुणवत्तेचा कांदा घेतला जातो हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहीतच आहे. परंतु सध्या तरी हा भाव नाफेड आणि NCCFचा जो काही भाव असणार आहे तो टॉपच्या क्वालिटीच्या कांद्यासाठी असेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जे काही माहिती दिली किंवा त्यांनी जे काही सांगितलं की आम्ही कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांद्याची खरेदी करणार आहोत, एकतरी खरेदी खूपच कमी आहे हे माहिती आपल्या सगळ्यांना असेलच. कारण यंदा केवळ 2 लाख टनांची खरेदी केली जाणार आहे. 1 लाख टन नाफेड खरेदी करणार आहे आणि 1 लाख टन NCCF खरेदी करणार आहे. बरं, ही खरेदी किती झाली तरी याचा आपल्या शेतकऱ्यांना फायदा होत नाही. आता मागच्या 5 वर्ष जर आपण अनुभव घेतला तर शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष कांदा खरेदी किती केला जातो, नेमका कुठे केला जातो, तो कुठं साठवला जातो याची माहिती उपलब्ध नसते. बांधावरती जाऊन शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. जो काही दर नाफेड आणि NCCFने किंवा सरकारने जाहीर केलेला असतो त्यापेक्षा कमी दरामध्ये बाजारभावानं ही कांद्याची खरेदी केली जाते. नेमके किती भावानं खरेदी केली याची देखील बाजारामध्ये माहिती उपलब्ध नसते. नाफेड आणि NCCFने जर समजा बाजारामध्ये उतरून लिलावामध्ये उतरून जर कांद्याची खरेदी केली तर बाजारामध्ये कांद्याचे दर सुधारण्यास मदत होईल. त्यामुळं नाफेड आणि NCCFची खरेदी हे बांधावर न होता किंवा खळ्यावर न होता ही थेट बाजार समित्यांमध्ये लिलावाद्वारे व्हावी अशी मागणी शेतकरी गेल्या 2-3 वर्षापासून करतायत. परंतु अजूनही नाफेड आणि NCCF बाजारांमध्ये थेट लिलावामध्ये उतरून कांदा खरेदी करत नाही आहे. त्यामुळं नेमकं या खरेदीचं गौरबंगाल काय? नाफेड आणि NCCF बाजारामध्ये उतरून थेट लिलावाद्वारे खरेदी का करत नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. आता मागच्या 4-5 वर्ष जर अनुभव घेतला तरी नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदीचा सामान्य शेतकऱ्यांना थेट असा फायदा होत नाही. त्यामुळं सरकारनं खरेदीचं नाटक बंद करावं. एकतर यंदा आधीच कमी म्हणजे 2 लाख टन एवढीच खरेदीचं उद्दिष्ट दिलेलं आहे. आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की तातडीनं खरेदी सुरू केली जाईल. परंतु आपण जर नाशिक, अहिल्यानगर किंवा पुणे या कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये चौकशी केली तर अजूनही स्थानिक पातळीवर खरेदीबाबत कुठलीही व्यवस्था राबवली जात नाही आहे किंवा कुठलंही नियोजन आपल्याला दिसून येत नाही. नेमकं कोणत्या संस्थांच्या मार्फत ही खरेदी केली जाणार आहे, खरेदी केंद्र कुठं कुठे असतील, अजूनही त्याचा कुठलाही पत्ता नाही आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जरी जाहीर केलं असलं तर प्रत्यक्ष कांदा खरेदीचं अजूनही नियोजन झालेलं नाही आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा विकून झालेला आहे. आता अनेक शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लकही असेल परंतु 2 लाख टनांची केवळ खरेदी होणार आहे. त्यामुळं उरलेल्या कांद्याचं काय करायचं? हा कांदा नेमका कुठं विकायचा? बाजार समित्यांमध्ये जर विकायचा असेल तर सध्याच्या भावामध्ये उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही आहे. आता अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की निविष्ठांचा वाढता खर्च असेल किंवा
एकरी जे काही उत्पादकता कमी झाली आहे त्यामुळं कांद्याचा उत्पादन खर्च हा सरासरी आता 1,500 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. म्हणजे आपण सरासरी 1,500 जरी पकडला तर नाफेड आणि NCCFच्या खरेदीचा जो भाव जाहीर केला आहे तो खूपच कमी आहे. आता शेतकऱ्याचा जर उत्पादन खर्च आपण लक्षात घेतला तर नाफेड आणि NCCFच्या खरेदीचा भाव हा 1,500 रुपयांपेक्षा जास्त असायला हवा होता, परंतु भाव जाहीर केला तो 1,235 रुपये. त्यामुळं खरेदी जरी केली किंवा बाजार समित्यांमध्ये किंवा थेट केंद्र जरी उघडले आणि तिथं जरी खरेदी केली तरी शेतकऱ्यांचं नुकसानच होणार आहे, कारण उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव खरेदीचा जाहीर केलेला आहे. आता बाजारांमधला जर आपण भाव पाहिला तर हा खूपच कमी आहे. बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याचा बाजारभाव हा अगदी 100-200 रुपयांपासून सुरू होतो. आता हा भाव वेगळा आहे की त्या कांद्याची गुणवत्ता खूपच कमी असेल, पण नेहमीप्रमाणे जसं आपण म्हणतो की गुणवत्ता जर कांद्याची कमी असली तर तो कांदा उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला मात्र खर्च तेवढाच आलेला आहे. बाजारामधला सरासरी भाव आपल्याला आता 700 ते 1,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. हा भाव देखील उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळं सध्या कांदा उत्पादकांपुढच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदीचा उतारा यावर उत्तर असू शकत नाही. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विशेष म्हणजे ही खरेदी नेमकी कुठं होती, किती होती, हे गूढ कायम आहे. याची उकल अजूनही झाली नाही की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचा किती कांदा घेतला, त्या शेतकऱ्यांना किती भाव दिला, कागदोपत्री सगळा खेळ केला जातो आणि बांधांवरती बाजारभावाप्रमाणेच अगदी कमी भावात हा कांदा खरेदी केला जातो असं शेतकरी मागच्या 4-5 वर्षापासून सांगतात. जेव्हापासून नाफेड आणि NCCFची खरेदी सुरू झाली तेव्हापासून सांगतायत. त्यामुळं नाफेड आणि NCCFची खरेदी हे कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरचं उत्तर नाही आहे हे सिद्ध झालं आहे. मग नेमकं कांदा उत्पादकांना तातडीने दिलासा देण्यासाठी काय करता येऊ शकतं, तर अभ्यासकांच्या मते कांद्यासाठी भावांतर योजना राबवणं हे चांगला उपाय असू शकतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कांदा हा जास्त दिवस साठवला जाऊ शकत नाही किंवा प्रत्येक शेतकऱ्याकडं योग्य प्रमाणात कांदा साठवण्यासाठी किंवा योग्य ठिकाणी कांदा साठवण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजानं कांदा विकावा लागतो आणि तातडीने कांदा विकावा लागतो. त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक येते, आवकेचा दबाव येतो आणि त्या कारणाखाली कांद्याचे भाव पाडले जातात. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भावांतर योजना राबवली तर किमान त्यांना भाव फरक देऊन उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव त्यांना कसा मिळेल याची तजवीज करता येते. त्यासाठी सरकारनं जर समजा हमीभावाप्रमाणे एखादा मॉडरेट काढला किंवा हमीभाव जर जाहीर केला आणि बाजारभाव आणि त्या हमीभावामधला फरक शेतकऱ्यांना दिला तर संपूर्ण कांदा उत्पादकांना याचा दिलासा मिळू शकतो, याचा फायदा होऊ शकतो असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता फेब्रुवारी महिन्यापासून बाजारामध्ये टप्प्याटप्प्यानं कांद्याची आवक सुरू झालेली आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येतं की कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली, सध्या देखील मोठ्या प्रमाणात आवक होते. आता कांद्याची खरेदी जरी आजपासून सुरू झाली किंवा उद्यापासून सुरू झाली तरी आत्तापर्यंत बाजारामध्ये कांदा विकलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मात्र झालेलं आहे. त्यांना दिलासा भावांतर योजनेतून देता येऊ शकतो. त्यामुळे सरकारनं भावांतर योजना राबवून सर्व कांदा उत्पादकांना योग्य तो भाव फरक द्यावा असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता कांद्याचा जर उत्पादन खर्च आपण 1,500 रुपये पकडला सरासरी, आता त्यापेक्षा जास्तच आहे कारण बहुतांश शेतकऱ्यांना सांगितलं की 1,500 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान कांद्याचा उत्पादन खर्च आहे. आता सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावरती 50% नफा देतो. म्हणजे सरासरी आपण जर काही उत्पादन खर्च 1,500 पकडला आणि त्यावर जर 50% नफा पकडला तर 2,250 रुपये एवढा हमीभाव ठरवून सरकारनं सध्या बाजारामध्ये जो काही भाव मिळतो आणि जो 2,250 रुपये भाव आहे त्यामधला भाव फरक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा. आता सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना जो काही 700 रुपये दर मिळतोय तो 700 रुपये दर आणि वरचे जे काही पैसे असतील म्हणजे जवळपास 2,2500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्विंटल मागं जमा करावेत अशी मागणी आता अभ्यासकांनी केलेली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कांदा उत्पादकांना तुमच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा आता फायदा होणार नाही. त्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जावा लागेल, किमान 1 वर्ष तरी जावं लागेल तुम्हाला सगळी व्यवस्था उभी करण्यासाठी. आत्ता जो कांदा बाजारात येतोय त्या कांद्याचं नेमकं काय करायचं, जर दिलासा द्यायचा असेल तर भावांतर योजना हा एक चांगला मार्ग असू शकतो असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता सरकारनं जर समजा भाव फरकाच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना दिलासा दिला तर कांदा उत्पादकांना थेट मदत मिळेल आणि त्यांना आपल्या खरीपामध्ये पुन्हा कांदा लागवडीसाठी प्रोत्साहन मिळेल असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता सरकारनं मात्र केवळ म्हणजे आपले मुख्यमंत्री असतील, केंद्रीय कृषी मंत्री असतील, यांनी केवळ 2 लाख टन आणि ते पण 1,235 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करण्याचं जाहीर केलेलं आहे. आता यातून खरंच आपल्या कांदा उत्पादकांचा प्रश्न सुटणार आहे का? दरवर्षी आपण बघतो की मार्चपासून ते मे जूनपर्यंत कांदा दराचा प्रश्न कायम राहतो. कांदा उत्पादकांचे आंदोलनं होतात तरी देखील दरवर्षी हा प्रश्न तसाच पुढे येतो. कांद्याच्या प्रश्नावरती जो की दरवर्षी निर्माण होतो यावर दीर्घकालीन कायमस्वरूपी उपाय करण्यामध्ये सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे आपण दर हंगामामध्ये की जसा असा प्रश्न लगेच निर्माण होतो तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजनेची मागणी पुढे करतो. परंतु सरकार
एकतर दीर्घकालीन उपाययोजना करत नाही की जेणेकरून कायमस्वरूपी कांद्याचा प्रश्न मिटेल, आणि दुसरीकडं तत्कालीन जे काही आपण भावांतर योजनेसारख्या योजना आहेत की ज्यातून थेट शेतकऱ्यांना भाव फरक देऊन दिलासा देता येऊ शकतो, त्याकडे देखील सरकार दुर्लक्ष करतं, ते राबवत नाही. आता नेमका कांद्याचा प्रश्न कसा सुटू शकतो, तुम्ही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.